बारामती नगरपालिकेतील जेसीबीच्या बिलांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे। नगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या रनिंग बिलांबाबत काही नगरसेवकांनी शंका व्यक्त केली असून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी होत आहे। जेसीबीच्या रनिंग बिलांवरून बारामती पालिकेत खळबळ। बारामती नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या जेसीबी मशीन्सच्या रनिंग बिलांबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेकडून आतापर्यंत सुमारे 55 लाख रुपयांचं रनिंग बिल काढण्यात आले असून अजूनही सुमारे 35 लाख रुपये देयक म्हणून देण्यात येणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या खर्चाबाबत पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला जातोय। स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दावर श्रायबर डायनामिक्स या कंपनीने नगरपालिकेला 2 जेसीबी मशीन्स उपलब्ध करून दिल्या होत्या। मात्र त्या मशीन्ससाठी असलेला ऑपरेटरचा ठेका संपल्यामुळे सध्या ते जेसीबी बंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे। दरम्यान कचरा डेपोवर नगरसेवकांनी भेट दिल्यानंतर आणखी एक बाब समोर आली असल्याचा दावा करण्यात आलाय। नगरसेवक आणि त्यांच्या सहकार्यांनी श्रीनाथ अर्थमूव्हर्स व खाजगी कंपनीचा जेसीबी सध्या ठेक्यावर काम करत असल्याचं सांगितलंय। या संदर्भात कचरा डेपोला भेट देताना नगरसेवकांकडून पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर ही माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणावरून काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नगरपालिकेकडून लाखो रुपयांची बिलं काढली जात असताना संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लेखापरीक्षकांनी याकडे लक्ष का दिलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। अशी पालिका देशात नाही तर जगात प्रथम क्रमांक मिळवेल असं वाटतं, पण तो क्रमांक खर्चाच्या बाबतीत असा उपरोधिक टोला देखील काही नगरसेवकांनी लगावला। तसेच ही तर फक्त झलक आहे, अजून बरंच काही बाहेर येणं बाकी आहे असंही नगरसेवकांनी सूचित केलंय। या संपूर्ण प्रकरणामुळे नगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शकतेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। लाखो रुपयांची बिलं काढताना नियमांचं पालन झालं का? प्रत्यक्षात किती मशीन्स काम करत होत्या आणि बंद असलेल्या मशीन्सची बिलं तर काढली गेली नाही ना, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे। सध्या या प्रकरणाबाबत पालिका प्रशासनाकडून अधिकृतरित्या प्रतिक्रिया आलेली नसली तरी ऑडिट आणि चौकशीची मागणी वाढत असल्यामुळे पुढील काळात या विषयावर मोठी कारवाई होण्याची व नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।